आणि अशा पद्धतीचे वाळू ठेके सुरू राहिले तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमचं आव्हान आहे, माननीय पोलीस अधीक्षकांना आपलं आव्हान आहे की तुमचं महसूल खातं काय झोप काढतंय का? तुमचे पोलीस अधिकारी काय झोप काढतात का? ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या कक्षेमध्ये हे जे वाळू ठेका सुरू झालेला आहे सांडत चिंचोलीचा, तो वाळू ठेका त्यांच्या डोळ्यात आता काय बिबिओ गेलेत का? पोलिसांच्या डोळ्यात काय गेलेला आहे? ओव्हरलोड गाड्या दिसत नाहीत का? पोलिसांना ओव्हरलोड गाड्या दिसत नाहीत का? का फक्त हप्ते दिले म्हणून या गोष्टी करायच्या? माफियासारखे गुन्हेगार या जिल्ह्यामध्ये कुठलेच नाहीत. मर्डर करणारे गुन्हेगार तरी कमी गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत, पण वाळू उपसणारे गुन्हेगार हे मर्डर करणाऱ्यापेक्षाही भयानक आहेत. इथं सामान्य माणसाचे मर्डर करतात. एवढंच नाही तर अधिकाऱ्यावर सुद्धा गाड्या घालण्याचं काम करतात. अशा पद्धतीचं काम माजलगाव मतदारसंघामध्ये होऊ लागलेलं आहे. टिप्परमुळं लोकांना चिरडण्यात आलं. अधिकाऱ्यावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न केला, गाड्या घालण्याचा प्रयत्न केला. मग पैशासाठी माजलगाव तालुक्यामध्ये खून पडू द्यायचेत का? पैशासाठी माजलगाव तालुक्यामधचा वाळूचा उपसा होऊ द्यायचा का? पर्यावरण माजलगाव तालुक्याचं संपून टाकायचं का? माजलगाव या सुखसागरच्या ठिकाणी होत असलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मी सर्व माजलगाव शहरातील पत्रकारांचं स्वागत करतो. आपल्यासोबत हितगुज करण्यासाठी गेल्या 2-3 महिन्यापासून पत्रकारांची आणि आपला डायरेक्ट संवाद झाला नव्हता. जो काही संवाद होत होता तो सोशल मीडियाच्या मार्फत आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याशी संपर्क होत होता. आणि म्हणून माजलगाव शहरामध्ये आपल्यासोबत एक हितगुज करावं म्हणून एका पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी आज हितगुज करण्यासाठी प्रामुख्याने ही पत्रकार परिषद आपल्या सोबत बोलवलेली आहे. माजलगाव तालुक्यामध्ये आता नव्यानं वाळू माफियांची टोळी सक्रिय होऊ लागलेली आहे. आणि या वाळू माफियाला आपण लगाम नाही घातला तर माजलगाव तालुक्यामध्ये गुंडगिरी बोकाळेल, गुन्हेगारी प्रवृत्ती बोकाळेल आणि गुन्हेगारी प्रवृत्तीतून माजलगाव बदनाम होईल. आणि म्हणून माजलगाव तालुक्यामध्ये जेवढे कोणी वाळू माफिया आहेत ते वाळू माफिया सक्रिय झालेले आहेत. माजलगावमध्ये टेंडर पद्धत सुरू झालेली आहे वाळूच्या संदर्भात, वाळू उपस्यासाठी. आणि ती टेंडर पद्धती जर आपण बघितली तर नावाला फक्त टेंडरवाले आहेत, त्याच्या पाठीमागं संपूर्णपणे वाळू माफियांची टोळी उभी राहिलेली आहे. त्याच्यामध्ये काही राजकीय पक्षाच्या लोकांनी सुद्धा पैसा पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पैसा एकाचा, टोळी एकाची आणि टेंडर एकाचं, अशा पद्धतीचं माजलगावमध्ये सुरू झालेलं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे, ज्यांना कुणाला नावानं टेंडर मिळालेले आहेत त्यांच्या संदर्भामध्ये ज्या सरकारच्या अटी आणि शर्ती आहेत, वाळू उपसाच्या बाबतीत अटी आणि शर्ती आहेत, त्या अटी आणि शर्तीचा मान राखला गेला पाहिजे, कायद्याचा मान राखला गेला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणेच वाळू उपसा झाला पाहिजे. मी उदाहरण देतोय, एक सांडत चिंचोली नावाचं गाव आहे. सांडत चिंचोली गावामध्ये वाळू उपसाला सुरुवात झालेली आहे, ठेक्याला सुरुवात झालेली आहे. शासनाची अट काय आहे? इन कॅमेरा सर्व झालं पाहिजे. त्या ठिकाणी कसलाही कॅमेरा लागलेला नाही. नंबर 2,
ओव्हरलोडिंग गाड्या चालता कामा नये. म्हणजे एका गाडीमध्ये फक्त 3 ब्रास वाळू घेऊन जाण्याचा अधिकार आहे. एका गाडीमध्ये कमीत कमी 5-5 ब्रास वाळू टाकून त्याची अवैधरित्या वाहतूक चालू आहे. नंबर 3, वाळू उपसा कुठल्याही मशिनरीने झाला नाही पाहिजे. परंतु तुम्ही जर सांडव चिंचोलीला गेलात तर तिथं पोकलाईन आणि वेगवेगळ्या मशिनरी वाळू उपशासाठी आता गंगेमध्ये आणि नदीमध्ये गेलेल्या आहेत. याच्यावर कुणी अंकुश ठेवणार आहे की नाही? महसूल खातं फक्त पैसे खाण्यासाठी आहे का? आज एक ठेका सुरू झालेला आहे, आणखी 6 ठेके चालू होणार आहेत. आणि अशी जर सुरुवात एका सांडव चिंचोलीमध्ये झाली तर संपूर्ण ठेक्यामध्ये अशाच पद्धतीचं चुकीच्या पद्धतीचा पायंडा पडून माजलगाव तालुक्यात एक मोठी गुंडांची टोळी, एक वाळू माफियांची टोळी सक्रिय होऊन फक्त पैसे खाण्यासाठी लोकांचे मर्डर करेल. यांच्या गाड्यांना तर मुलं मुली मेल्या, तुम्हाला माहिती आहे, खून झाले. टिप्परमुळे लोकांना चिरडण्यात आलं. अधिकाऱ्यावर टिप्पर घालण्याचा प्रयत्न केला, गाड्या घालण्याचा प्रयत्न केला. मग पैशासाठी माजलगाव तालुक्यामध्ये खून पडू द्यायचेत का? पैशासाठी माजलगाव तालुक्यामधचा वाळूचा उपसा होऊ द्यायचा का? पर्यावरण माजलगाव तालुक्याचं संपून टाकायचं का? याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मी कालच तहसीलदारांना सांगितलं, तहसीलदारांच्या आधिपत्याखाली हे वाळूचे ठेके आहेत. त्यांना मी कालच फोन करून सांगितलं की अशा पद्धतीचं माजलगावमध्ये एका वाळू ठेक्याला सुरुवात झालेली आहे आणि मग तो वाळू ठेका जर आपण अटी आणि शर्तीचा भंग केला म्हणून बंद नाही केला तर बाकीचे वाळू ठेके याच्यापेक्षाही दुप्पट पद्धतीनं, याच्यापेक्षाही 10 पट पद्धतीनं अवैध गोष्टी करतील आणि त्या अवैध गोष्टीतून शासनाची फसवणूक करतील. फक्त एवढंच आहे की तहसीलदार किंवा महसूल खात्याला त्याचा हे मिळेल, लाभ मिळेल किंवा हप्ते मिळतील. मात्र माजलगाव मतदारसंघातल्या किंवा माजलगाव तालुक्यातल्या जनतेचं वाटोळ होईल, एवढी गोष्ट मी तहसीलदारांना काल सांगितलेली आहे. मला वाटतं आज आम्ही दुपारपर्यंत विचार करू आणि अशा पद्धतीचे वाळू ठेके सुरू राहिले तर माननीय जिल्हाधिकाऱ्यांना आमचं आव्हान आहे, माननीय पोलीस अधीक्षकांना आपलं आव्हान आहे की तुमचं महसूल खातं काय झोप काढतंय का? तुमचे पोलीस अधिकारी काय झोप काढतात का? ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या आधिपत्याखाली किंवा पोलीस अधिकाऱ्याच्या कक्षेमध्ये हे जे वाळू ठेका सुरू झालेला आहे सांडव चिंचोलीचा, तो वाळू ठेका त्यांच्या डोळ्यात आता काय बिबिवे गेलेत का? पोलिसांच्या डोळ्यात काय गेलेलं आहे? ओव्हरलोड गाड्या दिसत नाहीत का? पोलिसांना ओव्हरलोड गाड्या दिसत नाहीत का? का फक्त हप्ते दिले म्हणून या गोष्टी करायच्या? कावत साहेबाचं मी अभिनंदन करतोय की SP साहेब, तुम्ही अत्यंत चांगले आणि अत्यंत शिस्तबद्ध आणि गुन्हेगाराचं कर्दन काळ आहात. वाळू माफियासारखे गुन्हेगार या जिल्ह्यामध्ये कुठलेच नाहीत. मर्डर करणारे गुन्हेगार तरी कमी गुन्हेगार प्रवृत्तीचे आहेत.